मी जिथं असतो तिथंच असतो आणि प्रामाणिकपणे काम करतो. आता एकदा एकत्र यायचं ठरवल्यानंतर खऱ्या अर्थानं मी पूर्ण ताकदीनं आणि प्रामाणिकपणे काम करीन, कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहीन आणि जो कोणी उमेदवार असेल त्याच्या पाठीशी असेल असं मी तुम्हाला पूर्णपणे खात्री देतो. स्वातंत्र्यानंतर आज 80 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि समोरची फौज ही बीजेपीची जी फौज आहे ती आपण बघतोय. आताच सावंत सरांनी सांगितलं, सावंत साहेबांनी, की ही लोकशाही संपवायला निघालेली फौज आहे आणि शिवशाहू फुले आंबेडकर हा विचार संपवायला निघालेली फौज आहे आणि त्याच्या विरुद्ध जर आपल्याला लढायचं असेल तर अशा आपल्या सगळ्यांच्या वेगळ्या वेगळ्या सेना, वेगवेगळी आपली ताकद वेगळी करून आपण ह्या मोहम्मदशाह अब्दालीच्या सेनेबरोबर लढू शकणार नाही. त्यामुळं ही लोकशाही वाचवण्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीचं आयुष्य गुलामगिरीत जाऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर खऱ्या अर्थानं एक पाऊल मागे घेण्याची सुद्धा क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे. आणि म्हणून सर्वांच्या भल्याचा विचार करून आम्ही या दोघांनी हा निर्णय घेतला की आपण एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे गेलं पाहिजे. कारण समोरच्या पार्टीकडे काय आहे तुम्ही बघितलं असेल, भ्रष्टाचारातून कमवलेल्या पैशाचा प्रचंड मोठा ताकद त्यांनी निर्माण केलेली आहे. मसवडच्या इलेक्शन मध्ये तुम्ही बघितलं, एकेका मताला 10-15 हजार रुपये त्यांनी वाटले आणि अशा पद्धतीनं हा पैसा कुठून येतो? हा पैसा अशाच पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट मधून खाल्लेला, विठ्ठल आपल्या पंढरपूरच्या आषाढी यात्रेत खाल्लेला, अशा प्रकारे अन्य हजारो ठिकाणावरून पैसे खाल्लेले त्यांनी आणि त्या पैशाचा वापर करून ही लोकशाही संपवायला निघाली आहे. परंतु कुकुळवाड गटाचा इतिहास तुम्ही जर बघितला त्या काळात दोनच पार्ट्या होत्या, एक तात्यांची पार्टी, एक विरोधातली पार्टी. आणि त्या विरोधातल्या पार्टीमध्ये बापू होते, आपले गोंदवल्याचे बुवासाहेब माने होते. अशा लोकांनी त्यावेळी नेतृत्व केलं आणि या कुकुळवाड जिल्हा परिषद गटानं कायमच प्रस्थापित लोकांच्या विरोधात मतदान केलं आणि त्या काळात सुद्धा बापूंना प्रचंड मताधिकाऱ्यांनी निवडून दिलं. त्याच्यानंतर 1997 साली सुद्धा आमच्या आई जेव्हा जिल्हा परिषदेला निवडून आल्या त्या काळात सुद्धा शिवसेना आपल्या तालुक्यामध्ये अजिबात नव्हती. बरोबर करून सर, शिवसेना नव्हती. संपूर्ण तालुक्यामध्ये काँग्रेस आणि काँग्रेस होती त्या काळात, राष्ट्रवादी नव्हती. आणि तात्यांचे त्यामध्ये एक छत्री अंमल होता. तरी सुद्धा त्या काळात आमच्या आई शिवसेनेतून धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आल्या. आणि याचं कारण असं आहे, हे कुकुळवाड जिल्हा परिषद हा लढवया लोकांचा गट आहे आणि ही लढणारी लोक कधीही प्रस्थापितांच्या पुढे झुकत नाहीत, गुलामगिरी पत्करत नाहीत. म्हणून तर त्या कुकुळवाड जिल्हा परिषद गटावर आत्ताच्या या 4 टर्म आमदार झालेल्या आणि मंत्री असलेल्या माणसाचं लक्ष आहे आणि त्याला वाटतं की या क्रांतिकारी लोकांना आपल्याला हरवावं लागेल आणि गुलामगिरीत आणावं लागेल. आपण गुलामगिरीत जायला तयार आहे का? आपण बोराटवाडीला जाणार आहे का तुम्हाला काय लागलं तर? अहो, एक काळ होता कुकुळवाड जिल्हा परिषद गट हा संपूर्ण जिल्ह्यावर खऱ्या अर्थानं त्याचं नाव होतं. आपले आमदार या वरकुडे मलवडीचे होते, सभापती इथले होते. आणि लक्ष्मण तात्या जेव्हा जिल्हा परिषदेचे सभापती होते त्यावेळी आमच्या बापूंनी त्यावेळी जिल्हा परिषद सभापतीवर अविश्वास आणला होता. म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद सदस्यांचे 2/3 लोक ही बापूंच्या पाठीशी उभी राहिली होती. 2 मतांनी तो अविश्वास ठराव गेला. परंतु इतकी मोठी ताकद या कुकुळवाड जिल्हा परिषद गटामध्ये आहे. आपण पुढे झुकणारी लोक नाही. आता सगळ्यांनी आपापले विचार चांगल्या पद्धतीने मांडलेत. मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की आपल्याला सगळ्यांना एकत्रितपणे काम करावं लागेल, एका दिलानं काम करावं लागेल. मतभेद आपले आहेत, असतील, राहतील, पण आता मनभेद दूर करावे लागतील. पुढची ताकद मोठी आहे, आपल्याला एक दिलानं लढावं लागेल. हा क्रांतिकारी विचाराचा कुकुळवाड जिल्हा परिषद गट आहे, कधीही ढासळला नाही. आपला किल्ला अभेद्य राहिला पाहिजे, आपला किल्ला आपल्या हातात राहिला पाहिजे, आपल्या लोकांच्या मध्ये राहिला पाहिजे. यासाठी आपण एक दिलानं कामाला लागू. आणि या सर्व ज्येष्ठांनी या ठिकाणी ज्यांनी विचार मांडले त्यांच्या विचाराशी पूरक असंच आमचं काम होईल असं एवढं तुम्हाला आश्वासन देतो. कुठल्याही परिस्थितीत, कसल्याही परिस्थितीत आपल्या कामाला लागूया. आणि येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेची निवडणूक कधीही लागू शकते, कदाचित या 2-4 दिवसात लागेल, कदाचित 2 महिने पुढेही जाईल. काही असलं तरी चिकाटीनं आपण काम करू. शिवशाहू फुले आंबेडकर हा विचार आपण टिकून ठेवू, या देशातली लोकशाही टिकून ठेवू आणि त्यासाठी एक दिलानं कामाला लागू. शेतकऱ्यांची अवस्था तुम्ही बघताय, शेतकऱ्यांना कर्जमाफी 7/12 कोरा म्हणणाऱ्यांनी काय केलेलं आहे तुम्ही बघताय.
आपल्या बेरोजगार युवकांची अवस्था तुम्ही बघताय। एकंदरीत या देशाला गरीबाला गरीब ठेवायचं काम आणि श्रीमंताला अतिश्रीमंत करायचं काम या भाजपने केलंय। आपण जर अन्यायाच्या विरोधात उभं राहिलो नाही तर गल्लीपर्यंत पासून दिल्लीपर्यंत असणारे हे भाजप गरीबाला संपवून टाकेल, देश विकून टाकेल अशी परिस्थिती आहे। त्यामुळं आपण सर्व एक दिलानं एक विचाराने कामाला लागू आणि या देशातून खऱ्या अर्थानं भाजप मुळासकट संपू यासाठी आपण एकत्रितपणे काम करू असं मी एक प्रकारे तुम्हाला सर्वांना आव्हान करतो। आणि माझ्याकडून काही आजपर्यंत जे काही चुका झाल्या असतील, काही कार्यकर्त्यांच्या बद्दल माझ्याकडून काही अन्यायकारी झाला असेल तर त्या सुद्धा मी आज या ठिकाणी त्यांची माफी मागतो आणि येणाऱ्या काळामध्ये एकत्रितपणे आपण काम करू। सुभाषरावांनी जसं सांगितलं वरकुट्यात तुम्ही का मायनस होता, वरकुट्यावर सुद्धा मी काम करू। सुभाषराव या ठिकाणची ग्रामपंचायत माझ्या ताब्यात आहे, लोकांची नाळ मी जाणतो, परंतु इथलं सामाजिक समीकरण आणि वडजलचं सामाजिक समीकरण वेगळं आहे। ओबीसीच्या नावाखाली इथं मतं मागितली जातात आणि त्यामुळं काही वेळा लोकांना भ्रमित केलं जातं, परंतु प्रत्येक वेळी तसं होणार नाही याची आम्ही तुम्हाला ग्वाही देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।